मार्गदर्शन करतील। मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना 2 वाजता मी डॉक्टर साहेबांना कार्यक्रम दिला होता मेहता मेडिकल मल्टीस्पेशालिटीच्या अपेक्स डायलिसिस सेंटर आणि जॉइंट रिप्लेसमेंट आणि स्वाईन सेंटरच्या उद्घाटनाच्या करता, परंतु सकाळ कार्यक्रम लांबत चाललेले आहेत, त्याच्यामुळे मला यायला बराच उशीर झाला आणि तुम्हाला बराच काळ तिष्ठत थांबावं लागलं, त्याबद्दल सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या डॉक्टर साधना कोल्हटकर, डॉक्टर राजेंद्र चोपडे, डॉक्टर वैशाली बिच्छू, डॉक्टर वैभव काटे, डॉक्टर मुकुंद चिरकांडे, डॉक्टर सचिन बालगुडे, आजच्या कार्यक्रमाच्या करता राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असणारे उपस्थित सर्व सहकारी, डॉक्टर रमेश भोईटेजी, तसंच ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण आलो ते डॉक्टर निकिता मेहता, डॉक्टर विशाल मेहता, डॉक्टर सुनील ढाके, डॉक्टर चेतन देव, डॉक्टर शैलेंद्र ठवरे, डॉक्टर मुग्धा नरसापूरकर, डॉक्टर पुष्पदंत रुगे आणि मेहता हॉस्पिटल स्थित असणारी सर्व टीम, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर बारामती शहरामध्ये आरोग्य सुविधेमध्ये आज मोठ्या प्रमाणावर भर पडत आहे आणि त्यात आणखीन एक महत्त्वाची भर आज पडलेली आहे, ती म्हणजे शहरातील एक चांगले, हुशार, नामांकित डॉक्टर अशी ओळख असते सगळ्यांचे सहकारी डॉक्टर विशाल मेहता, डॉक्टर निकिता मेहता आणि मेहता कुटुंबीय आणि त्यांचे सहकारी। मगाशी मला त्यांनी बऱ्याच जणांच्या ओळखी करून दिल्या, मी ज्यांची नावं मगाशी वाचली, त्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये अपेक्स डायलिसिस सेंटर सुरू होत आहे। काही जुन्या लोकांना आठवत असेल, आपल्या बारामतीमध्ये माळावरच्या देवीच्या समोरच्या बाजूला जवाहर बाग म्हणून ओळखली जायची, ती त्यावेळेस फार दूर आपल्याला वाटायची। आम्ही पण हायस्कूलला असताना जवाहर बाग किंवा माळावरची देवी असं वाटायचं, आणि ज्या पद्धतीनं बारामती चहूबाजूंनी वाढली ती एक भाग झालाय हे आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलं। तिथं जवाहर दोशी आणि त्यांचे बंधू हे राहत होते, त्यांना वेगवेगळ्या क्षेत्राची आवड होती आणि त्यावेळेस बारामती फार मर्यादित 15-17 हजार बारामतीचं मतदान होतं, जे आज लाखाच्या पुढे शहरापुरतं मी बोलतोय ते सांगतोय, आणि त्याच्यामध्ये अनेक जण आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं शाळेमध्ये, त्यावेळेस बालक मंदिर बारामती ही एक महत्त्वाची प्राथमिक शाळा म्हणून ओळखली जायची। पूर्वी ती आता आपल्या शंकरराव किरव्यांचं जे मारुतीचं मंदिर आहे शेजारी ती भरायची। नंतरच्या काळामध्ये दत्तोबा सावंतांचं ते दुकान होतं त्याच्यासमोर गेली, पण ते नंतर गेली। पहिले आम्ही तिथंच शाळेमध्ये आणि बालक मंदिर तिथं भरायचं आणि बहुतेकांना तिथं ॲडमिशन घ्यावी लागायची, नंतर आम्ही MES मध्ये ॲडमिशन घ्यायचो। आत्ता इथं ज्या डॉक्टर वैशाली बिच्छू आहेत त्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत अपेक्स किडनी केअरच्या, ज्याचा उल्लेख आपल्या डॉक्टर विशाल मेहतांनी केला की त्यांचे 20 पेक्षा जास्त सेंटर वेगवेगळ्या भागामध्ये आहे, पण त्या स्वतः बारामतीच्या कन्या। आज लग्न झाल्यानंतर ते आणि त्यांचे मिस्टर बॉम्बे हॉस्पिटलला एक प्रमुख तिथं काम करतात आणि त्या स्वतः त्यांच्याबरोबर काम करतात आणि त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेतलंय आणि त्यांना असं वाटत होतं की ज्या बारामतीमध्ये आपण लहानाचे मोठे झालो तिथं एक उत्तम प्रकारे डायलिसिस सेंटर असावं, आणि ते नेमकं त्यांची आणि आमच्या निकिता मेहता आणि विशाल मेहता डॉक्टरांची एकत्रपणे त्यांनी चर्चा केली आणि आज इथं 10 मशीन सुरू करायचा त्यांचा मानस आहे। आता 5 मशीन, 10 मशीनचं सगळं सामान आलेलं आहे, परंतु 5 बेड लागलेत ना, 10 मशीन आलेत, बेड 5 लागलेत।
इथं सुरू होतील. मागाशी मी माहिती घेत होतो, अलीकडच्या काळामध्ये डायलिसिसचं प्रमाण बऱ्याचशा वाढलेलं दिसतं आणि त्याला काही काही कारणं आहेत. ते शुगर आहे, त्याच्यामध्ये इतर काही प्रश्न आहेत. आपण पण गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ह्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतो, पण त्या मानाने तुटपुंज आणि जी आहे त्या पेशंट लोकांची मागणी आहे किंवा संख्या आहे ते बघता अधिक अशा प्रकारच्या त्याची गरज होती. आणि डॉक्टर विशाल मेहता आणि डॉक्टर निकिता यांचं नेहमीच अशा बाबतीमध्ये बारकाईनं लक्ष असतं. त्यांनी सुरुवात करत असताना पण गेले 35 वर्ष बारामतीशी संबंधित मी एक बारामतीकरांचा लोकप्रिय असल्यामुळं अनेक डॉक्टरांच्या त्यांच्या व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या क्षेत्रामध्ये ते पाऊल उचललं. त्यावेळेस त्यांची उद्घाटनं मीच केली. नंतर त्यांनी जागा घेतल्या, त्यांनी त्याच्यामध्ये अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला. आज इथं जवळपास 100 बेड अतिशय चांगल्या प्रकारे बसू शकतील अशा प्रकारचं हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तिथं उभं करण्यात आलेलं आहे. आणि तिथंही आमच्या डॉक्टर वैशाली बिच्छूंच्या मदतीमुळं आमच्या ॲपेक्स किडनी केअरच्या निमित्तानं एक चांगल्या प्रकारची सुविधा माझ्या बारामतीकरांना आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये राहत असणाऱ्या माझ्या नागरिक मिळणार आहे. त्या गोष्टीचं समाधान हे निश्चितपणे माझ्यासारख्याला आहे. आपल्या शहरामध्ये डायलिसिस सेंटर आहेत, परंतु काही कारणांनी ज्या रुग्णांना डायलिसिससाठी पुण्याला जावं लागतं त्यांची आता शहरातच सोय होणार आहे. मला मगाशी मी डॉक्टर वैशाली बिच्छू यांच्याशी बोलत होतो, त्यावेळेस त्या म्हणाल्या की आम्ही ज्यावेळेस परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी जायचो किंवा जातो त्यावेळेस जशा प्रकारे उत्तम प्रकारे डायलिसिसची सुविधा दिली जाते त्याच धर्तीवर आमच्या ॲपेक्स किडनी केअरच्या सुविधा देता आली पाहिजे. आणि त्यामुळं अशा प्रकारचे सेवा माझ्या पेशंट लोकांचा त्रास वाचणारे, गैरसोय दूर होणारे, विश्वासार्ह ठेवा ठिकाणी त्यांना मिळणारे आपल्या बारामतीतच स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून हे ॲपेक्स डायलिसिस सेंटर जॉईंट रिप्लेसमेंट आणि सेंटरची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मी डॉक्टर विशाल मेहता आणि निकिता मेहता तसंच डॉक्टर विशाल बिच्छू यांचं अभिनंदन करतो. तमाम बारामतीकरांच्या वतीनं त्यांचे आभार देखील मानतो. परंतु एखाद्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण उपचाराच्या साठी डायलिसिससाठी येतात त्या मिळाव्यात, त्यांच्यामध्ये त्याच्यातनं विश्वास निर्माण व्हावा, त्यांचा आजार दूर व्हावा, दीर्घायुष्य लाभावं अशा प्रकारच्या साहजिकच त्यांच्याकडनं त्या पेशंट लोकांना शुभेच्छा आहेत. आजकाल जीवन पद्धती बदललेली आहे. माझ्यापेक्षा बसलेले डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे हे जास्त वाणीनं त्या संदर्भामध्ये बोलू शकतात. पण मी अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करत असल्यामुळं, मंत्रिमंडळात काम करत असल्यामुळं माझ्याकडे पण मेडिकल आणि सार्वजनिक आरोग्य ह्याबद्दलच्या अनेक फाईल येत असतात आणि त्याच्यावर मला त्या बाबतीतले निर्णय घ्यावे लागतात, सह्या कराव्या लागतात. आज आपण बघितलं तर डायलिसिसची गरज ही तुमच्या माझ्या देशात म्हणजे लक्षात आलेली आहे. आपल्या महाराष्ट्रात पण त्याची गरज आहे, आपल्या बारामतीमध्ये पण त्याची गरज आहे. आणि त्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात डायलिसिसची मोफत सोय उपलब्ध करून देण्याचा आमचा राज्य सरकार म्हणून ते प्रयत्न आहे. काही ठिकाणी खाजगी संस्थांच्या मदतीतून देखील आपण डायलिसिस केंद्र सुरू करतोय आणि धर्मादायी संस्थांच्या माध्यमातून देखील प्रकारची केंद्र महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आपण पाहतोय. आणि ही जबाबदारी थोडीशी आम्ही धर्मादाय आयुक्तांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्याचा उपयोग हा निश्चितपणे होतो. असं असलं तरी खाजगी संस्था, स्वयंसेवी संस्था, धर्मादायी संस्था यांची या कामात मोठी गरज आहे आणि सरकारने
सरकार आणि खाजगी क्षेत्राने मिळून काम केलं तरच आपण राज्यात रुग्णसेवा उपलब्ध करून देणार आहोत। आणि त्याच्यावर डायलिसिस केंद्र सुरू केली तरी काही ठिकाणी ती वारंवार बंद पडल्याच्या तक्रारी येतात। आज ही सुरू करत असताना किडनी अशा प्रकारे केलेला शंका चांगल्या प्रकारे होते की सांगितलं कॅन्सर भेटली त्यावेळी आहे। माझ्या बारामती तालुक्यातल्या हे खरं तर आम्ही टप्प्याटप्प्याने देश पातळीवर राबवणार आहे। मध्ये लक्ष घातलं तशा पद्धतीनं त्यांचा सर्वे चाललेला आहे, परंतु ते जेव्हा करतील त्यावेळेस करतील। पण आदर पुनावालांशी चर्चा करून ती लस आहे एका मुलीला जर द्यायचं म्हटलं तर 2000 रुपये काहीतरी त्याची कॉस्ट आहे। आणि अलीकडे सगळ्याच घरातल्या मुलींना ते परवडेल, विशेषतः गरीब घरातल्या हे अजिबात शक्य नाही। आणि त्याच्यामुळं मला एक असा पद्धतीनं मी इथं आमचे डॉक्टर सचिन बालगुडेंना पण त्या ठिकाणी सांगेन आणि बाकीच्या पण माझ्या सहकाऱ्यांना या निमित्तानं सांगेन की आपण सगळेजण मिळून वैद्यकीय क्षेत्रातले सहकारी घेऊन आपल्या बारामती तालुक्यातल्या निंबूतपासून काटेवाडीपर्यंत तिथं खराडवाडीपासून तिकडं सांगवीपर्यंत ज्या 9 ते 15 वयोगटातल्या महिला आहेत मुली आहेत त्या सगळ्या मुलींना एकत्र करून त्याचा काही कार्यक्रम राबवायचा आणि त्यांना मोफत ही लस त्या ठिकाणी द्यायची। त्याची काही किंमत होईल ते माझं मी पण हे केलं पाहिजे, कारण ज्या ज्या गोष्टी जसं मधल्या काळामध्ये कोरोनाच्या संदर्भामध्ये लस आल्यानंतर आपण ती लस घेतली, परंतु रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये बरंच काही ऐकायला मिळतं। आता पण डॉक्टर मेहता मला वर सांगत होते, आम्ही बसलो होतो तेव्हा, की दादा मध्ये देखील काही वेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना माहिती आहेत आणि त्याची किंमत पण नागरिकांना मोजावी लागलेली आहे, हेही आपल्याला नाकारता येणार नाही। आता काही नवीन गोष्टी ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्याच्यावर लस ही रिसर्च केला जातो आणि नंतर ती तयार केली जाते, ती नंतर काहींच्यावर वापरली जाते, मग ते यशस्वी झाल्यानंतर केंद्र सरकार त्याला रितसर मान्यता देतं, अशी एक त्याच्यामधली पद्धत आहे। आणि त्याच्यामुळं ज्या काही नवीन लसी निघतात उद्याच्याला त्याच्यातून आपल्या राज्यातल्या जनतेचं नवीन पिढीचं आरोग्य हे अतिशय चांगलं राहू शकत असेल तर तशा पद्धतीचे कार्यक्रम हे घेणं आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे। आणि म्हणून अशा प्रकारचे नेहमीच आता तिथं डॉक्टर रमेश भोईटे बसलेले आहेत, विशाल मेहता इथं आहेत, बाकीचे सगळे डॉक्टर आहेत, अनेक डॉक्टर आपल्या इथं वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं वेगवेगळ्या मान्यवरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणखीन काही कुठल्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रमांच्या निमित्तानं घेत असतात। आणि तशा पद्धतीनं त्याचा सगळ्यांना आत्ता मला किरण पण सांगत होता की दादा आम्ही सगळ्या वॉर्डामध्ये अशा पद्धतीनं एक चेकिंगचा कार्यक्रम म्हणजे मेहता डॉक्टरांनीच घेतलेला आहे, त्यांच्या टीमनीच घेतलेला आहे। तो किती वॉर्डात झाला आतापर्यंत? 13 प्रभागात, 19 पैकी 13 प्रभागात झालाय।
राहिलेल्याही 6 प्रभागामध्ये टप्प्याटप्प्याने करण्याचा डॉक्टरांचा मानस आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना जे काही सहकार्य लागेल, त्यांना जे काही बाकीच्या संदर्भातल्या काही अडचण आली तर ती दूर करण्याचं काम लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हाला आमच्यासारख्या सहकार्यांचं राहील याबद्दलची देखील मी आपल्या सर्व मान्यवरांना इथं देऊ इच्छितो। एकंदरीतच मला सांगायचं आहे या उद्घाटनाच्या साठी तुम्ही सगळ्यांनी डॉक्टरांनी मला इथं आवर्जून बोलवलं त्याबद्दल पहिल्यांदा मनापासून त्यांचे मी आभार मानतोच। आपल्या सर्वांच्या उपस्थितीच्या साक्षीनं डायलिसिस सेंटरचं आणि जॉईंट रिप्लेसमेंट स्पाइन सेंटरचं उद्घाटन झालं असं देखील या निमित्तानं मी ह्या डायलिसिस सेंटर मल्टीस्पेशालिटी किंवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हटलं की ICU, NICU, ऑपरेशन थिएटर, 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस अशा सुविधा असल्याच पाहिजेत, परंतु त्याचबरोबर चांगले अनुभवी सेवाभावी डॉक्टर देखील असणं ही देखील सुद्धा तितकीच गरज आहे। आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून बारामती शहर आणि बारामतीच्या आजूबाजूचा पंचक्रोशीतील जो भाग आहे त्या नागरिकांना चांगल्या दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळतील आणि रुग्णांच्या आरोग्य रक्षणाचं कर्तव्य चांगल्या पद्धतीनं पार पाडलं जाईल। हे हॉस्पिटल रुग्णांना उत्तम आरोग्य देण्यात तसंच बारामतीच्या शहरवासियांना सार्वजनिक आरोग्य सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल हा विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो। आपल्या सर्वांना माझं एकच सांगणं आहे, वैद्यकीय क्षेत्र मी नेहमी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सांगतो हे रुग्ण सेवेचं आहे, हे मानव सेवेचं क्षेत्र आहे, हे ईश्वर सेवेचं काम आहे आणि इथं पैसा कमवण्याच्या पेक्षा लोकांचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे। जरूर त्यांनी उभं केलेलं जे हॉस्पिटल आहे उद्या लोन काढलेलं असेल तर त्याचं रिपेमेंट झालं पाहिजे, त्याचं व्याज त्याच्यातनं निघालं पाहिजे। जो काही स्टाफ आता इथं डॉक्टर तुमच्याकडे सगळं मिळून किती स्टाफ आहे? 92 एवढा स्टाफ, त्यांचाही व्यवस्थितपणे संसार तिथं चालले पाहिजे, त्यांनाही व्यवस्थितपणे जे काही सॅलरी असेल ती सॅलरी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे। परंतु तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातल्या सगळ्यांनी स्वीकारलेल्या डॉक्टरी पेशा आणि या हॉस्पिटलच्या माध्यमातून घेतलेल्या रुग्णसेवेचा वसा मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्तव्य भावनेतून आपण सगळेजण निष्ठापूर्वक जपाल। कुठलेही हितसंबंध त्यामध्ये आड येऊ न देता रुग्णसेवेचं व्रत आपण पार पाडाल ह्याबद्दलची खात्री ही माझ्यासारख्या सहकार्याला निश्चितपणे आहे आणि रुग्णसेवेच्या तुमच्या या कार्याला मी मनापासून शुभेच्छा देतो। आमचा बारामती शहर अनिमिया मुक्त शहर करण्याचा देखील मानस आहे, तशा प्रकारचाही आमचा त्या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे। आत्ताच आम्ही माझं सतत तुम्ही मला आता 8व्यांदा निवडून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी महाराष्ट्राचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस पुणे जिल्ह्याचा विचार करतो, बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तिकडचा विचार करतो, सगळ्याचाच करतो। त्यावेळेस बारामती ही माझा तर स्वतःचा परिसर आहे आणि त्याच्यामुळे इथं पण सगळ्यात नागरी सुविधा मला देता आल्या पाहिजेत। मी मगाशी मुद्दाम आमच्या भगिनी डॉक्टर वैशाली बिच्चू यांना विचारत होतो की त्या काळातली बारामती आताची बारामती ह्याच्यामध्ये काही फरक जाणवतोय का? त्या म्हणाल्या अजित पवार प्रत्येक ट्रिपला मी बारामतीमध्ये येते त्यावेळेस फरक जाणवत असतो। अशा पद्धतीनं आपण सगळेजण बारामतीला सुविधा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय। अजून आपल्याला खूप काम करायचं आहे, लोकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत। त्याच्यातनं मी ज्यावेळेस या सगळ्या सुविधा देण्याचं काम करत असतो त्यावेळेस कृपा करून बारामतीकरांनी पण आपली काही जबाबदारी आहे हे सगळं करत असताना स्थित पाहिजे। उगीचच ते पुढच्या सगळ्यांच्या पिढी करता आहे, त्याच्यामुळं आपलं घरचं काम आहे समजून सगळ्यांनी झाडांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। कोण वेडेवाकडे वागत नाही ना, कोण वेडेवाकडे प्रकार करत नाही ना, कोण आमच्या मुलींची आमच्या भगिनींची छेडछाड त्या ठिकाणी करत नाही ना, कोण त्या ठिकाणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न किंवा कारण नसताना काहीतरी गुंडगिरी काहीतरी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्या गोष्टी केव्हाही माझ्या ऑफिसला तर मी आता पुन्हा नवीन स्टाफ माझ्या बारामती करता नेमलेला आहे। त्याच्यात
हे नाही नाही, तुम्ही चीफ ऑफिसर तुम्ही नाही, तुम्ही तर आहेतच. हे बाकीचे जे अधिकारी आहेत त्यांना मी नेमलेलं आहे. वैद्यकीय मी आता काय रे त्याचं नाव, हटेचं काम मला खूप बारामतीकरांनी सांगितलं खूप चांगलं चाललेलं आहे. त्याच्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातलं काम तुम्ही त्यांना सांगा. आम्ही परवाच बिल पास करून घेतलेलं आहे. मोठ्या मध्ये ज्यावेळेस राज्य सरकार त्यांना जागा देतं, राज्य सरकार त्यांना अधिकचे मजले बेड त्या ठिकाणी देण्याच्या करता परवानग्या देतं, सवलती देतं, त्यावेळेस काही गरिबांच्या करता त्यांना राखीव ठेवावेच लागतात. आणि याच्या आधी थोडंसं काही जण गडबड करत होते, परंतु त्याच्यात नवीन कायदा परवाच्याच मुंबईच्या बजेट सेशनमध्ये आम्ही पास करून घेतलेला आहे की ज्याच्यातून कुणालाच त्याच्यात पळवाट काढता येणार नाही. आणि आम्ही एका क्लिकमध्ये साधारण महत्त्वाचे बेड कुठं शिल्लक आहेत, कुठले बेड गेलेले आहेत, अशा पद्धतीची व्यवस्था मंत्रालय स्तरावर CM ऑफिसच्या तिथं पण आम्ही केलेली आहे. माझ्याही ऑफिसमधनं त्या ठिकाणी केली, आमचे एकनाथराव शिंदे साहेबांच्याही माध्यमातून केलेली आहे. कारण बरेच जण आम्हाला भेटत असतात आणि अक्षरशः ते येतात की दादा आमची इतकी गरीब परिस्थिती आहे, पण उपचार 22 लाख रुपये, 15 लाख रुपये, 12 लाख रुपये, 8 लाख रुपये, असे वेगवेगळे आकडे ते बघितल्यानंतरच सर्वसामान्य माणूस, गरीब माणूस, मध्यमवर्गीय माणूस हतबल होऊन जातो आणि तो एकदम काळजीत पडतो की कसं आपल्या पेशंटचं व्हायचं. आणि म्हणून काही आमूलाग्र बदल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, मी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या बाबतीमध्ये घेतलेले आहेत. आणि त्याकरता बारामतीतच काही गोष्टी असल्या तर तुम्ही बारामती ह्याला बसता ना, कृषी भवन नाही आणि राष्ट्रवादी भवनला बसत, सोमवारी राष्ट्रवादी भवन आणि कृषी भवन प्रांताच्या तिथं ती पण इमारत मध्ये काही त्याच्यात थोड्याशा काही त्रुटी होत्या, त्या पण आता दूर करण्याचं तिथं पण चांगल्या प्रकारे आता हात पण आम्ही मारतोय. आणि आतमध्ये पण काही सुविधा, स्वच्छतागृह असेल, बाकीच्या काही गोष्टी असतील. माझे बारामतीकरांना, सगळे बारामतीकर इथं नाही आहेत, परंतु तुम्हाला आणि इथं नसणाऱ्या बारामतीकरांना पण विनंती आहे की तुम्हाला काही ठिकाणी त्रुट जाणवली. आता मी सकाळपासून कामात आहे. मी एका ठिकाणी गेलो होतो माळेगावला. तिथं माझा एक जवळचा कार्यकर्ता मला भेटला आणि म्हणला दादा माझं साधं जमिनीच्या संदर्भातलं काम आहे, एकदम साधं. आणि मला कसलं काम होतं त्याचं, नोंदणीचं 7/12 नोंदणीचं. ज्याला तिथला तहसीलदार नाही, तलाठी का कोण 15-15 हजार रुपये मागतोय. त्याला आता बोलवलंय 5 वाजता तिथं राठोड, तिथं तुम्ही पण या, त्याचा बंदोबस्तच करतो. म्हणजे मी जीव तोडून काम करतोय. त्या बघ उठलाच लगेच बटन दाबायला. आता ब्रेकिंग न्यूज नको दाखवायला. अजित पवार असं म्हणला, याला तुझा धंदा चालायचा ना आमची वाट लागायची. मला एवढंच सांगायचं, मी माझ्या घरी बोलतोय, तू बस ना जरा, नाही तर तुला बारामतीच बंद करून टाकेल. त्यामध्ये तिचा भाग जाऊ द्या, परंतु मी एवढ्या सुविधा देतो सगळ्यांना, ते देण्याचा प्रयत्न करतो. त्यांना इथं अधिकारी म्हणून आणताना त्यांना कुणालाही कसलाही एक नया पैशाचा खर्च येत नाही. म्हटल्यानंतर त्यांना आम्ही 7वं वेतन देतो. लवकरच 8वं वेतन आल्यानंतर तेही आम्हाला द्यावं लागणार आहे. मग एवढं सगळं करत असताना तुम्ही कशा करता पैशाची मागणी करता? तुम्ही म्हणजे जे मागणी करतात ते, हे जे काही चाललेलं आहे ते मी अजिबात खपून घेणार नाही. कोणी कुणाच्याही वशिल्याने जरी इकडे आलेला असला तर मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. सगळ्यांना आम्ही परवा संविधानाच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या बद्दल खूप महत्त्वपूर्ण चर्चा ही शेवटच्या 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी झाली. पेपरला वाचली असेल, TV मध्ये पाहिली असेल.
पण अजूनही काही काही जण त्यांचा चुका दुरुस्त करायला तयार नाही आहेत, ते सोकावलेले आहेत. अशा काही गोष्टी आहेत, त्याच्यात पण आता लक्ष घालून त्यांना सरळ केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि ह्याच्यातून आपण अधिक चांगले. आणि आत्ता पण मी डॉक्टरांच्या कार्यक्रमाला आलो आहे. मी वर गेल्यानंतर डॉक्टरांनी आणि आमच्या निकिता मेहता यांनी पण दादा 2 मिनटं तिकडे चला म्हणून सांगितलं आणि काही गोष्टी त्यांनी मला दाखवल्या. शेवटी प्रत्येक क्षेत्रात व्यक्ती चांगलं काम करत असल्यानंतर काहींना दाखवलं तर त्यांनाही ते बरं वाटतं आणि समाजाने त्याची नोंद घेतली तर त्यांनाही ते काम करण्याचा हुरूप येतो. इथं बसल्यानंतर पवार कागद द्यायचा, सारखा फाईल द्यायची, कागद द्यायचा, फाईल द्यायची. आणि मी या तिघांना सांगतो ना खाली जाऊन घ्या, त्यांना हातातच देत नाही. अजित पवारच्या हातात दिलं तरच कागद नीट जातो आणि माझ्या PS हातात दिलं तर काय ते पुसलं जातं? तो मलाच आणून देणार ना. पण ही कुठली पद्धत झाली? मी पण 35 वर्ष तुमचं काम करतो, राज्याची जबाबदारी पाहावी लागते. मलाही त्या ठिकाणी दौरे. आता काल मी आंबोलीला सकाळी ह्याला होतो, कोल्हापूरला होतो, नाही सकाळी आंबोलीला होतो, दुपारी कोल्हापूरला होतो, संध्याकाळी आपल्या इचलकरंजीला होतो, रात्री पुण्याला आलो आणि सकाळी पुन्हा बारामतीचं काम सुरू केलं. उद्या पुन्हा जे पुण्यामध्ये काम आहे, या सगळ्याचा व्याप बघून त्याच्यामध्ये कामं करावी लागतात. परंतु त्यांचा कार्यक्रम आहे, सार्वजनिक कार्यक्रम आल्यानंतर मी तुमच्याकरता आहेच ना, कुठं पळून चाललोय. पण हे जे काही प्रकार चालतात आणि मला माझ्या सिक्युरिटीला पण सांगायचं, तुम्ही पण यांचे काय कागद असेल तो नीट घ्या, सगळ्याची भे लावा. डॉक्टर विशाल मेहता काय बोलतायत ते ऐकतोय आणि दोघं तिघं किरणला दुसऱ्या मारतायत, दादाला आमचं कागद बघायला लाव, ती फाईल बघायला लाव, फाईल बघायला. अरे होय ना बाबा, ज्याचा कार्यक्रम घेतलाय ती काय बोलतोय नको ऐकायला? काही त्यांनी माझ्याबद्दल अपेक्षा व्यक्त केली तर मला सांगायला नको की ओ मी ह्याच्यातनं असा मार्ग काढतो, तसा मार्ग काढतो. बटणं दाबतात म्हणजे काय फार. ते कधी कधी डोक्यात येतं, मी तर दुसऱ्याला आमदार करू शकतो MLC 6 वर्षाकरता न हात जोडता. तिथं MLC झाल्यावर तुम्हाला कळेल की आमदार कसा असतो. तुम्हाला फार असं सहजासहजी काही गोष्टी उपलब्ध होतात. काही न सांगता मुंबईत बसून मी मंजुऱ्या देतो आणि तुम्ही पेपरला वाचतात, आज 550 कोटी रुपयाचं पशुवैद्यकीय कॉलेज बारामतीला मंजूर, जनाई शिरसाई बंद पाईपलाईन 450 कोटी रुपये मंजूर, करा नीरा उपसा सिंचन योजनेचं 1000 कोटीच्या कामाला आता सुरुवात होऊन त्याचं प्लॅन एस्टिमेट सुरू झालं. हे जे काही आहे ना, हे मी सर्वसामान्य लोकांच्या करता करतो. काही पुढारी मला काम द्या, मला आत्ताच काहीतरी सांगितलं, कुठलं तरी टेंडर निघाले, ते टेंडर द्या. म्हणजे अजून त्यांना त्या 2 निवडणुकीत कसला मलिदा गँगमुळं तुम्ही लोक काही जण नुसतं त्या कामावरच लक्ष ठेवून आहे. मी मगाशीच एका ठिकाणी झाडलं, म्हणलं ज्याला पुढारपण करायचं त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनू नका आणि ज्याला कॉन्ट्रॅक्टर बनायचं त्यांनी पुढारी बनू नका, म्हणजे मग ती सुतासारखं सरळ चालतंय. या पद्धतीनं आपण पुढे जाऊ. अजून आपल्याला तालुक्यात, ग्रामीण भागात, माळेगावमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी बरीच कामं करायची. अजून काही तुमच्या विधायक सूचना असल्या, खूप कामं. आता मी परवा एक ठरवलेलं आहे, एक आता माझ्या बारामतीतल्या लहान मुलामुलींच्या करता साधारण 1 किलोमीटर लांबीची मी रेल्वे करणार आहे. आपला कॅनॉल आहे ना, म्हणजे BG घाऱ्यांच्या इथलं स्टोरेज आहे तलाव, त्या तलावाच्या तिथं मी बस सांगितलेलं आहे. ती रेल्वे इकडं पूर्वी आपली मला वाटतं पुनावाला गार्डनमध्ये होती, कुठली होती ना, ती बंद पडली, ती गोल गोल फिरायची. आता ही सरळ जाईल त्या 1 किलोमीटर आणि पुन्हा सरळ 1 किलोमीटर माघारी त्या ठिकाणी येईल. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गोष्टी अशा खूप चांगल्या करण्याचा
माझ्या सहकाऱ्यांचा मानस आहे, परंतु आपण पण इथं लावलेली झाडं, इथं लावलेली सगळ्या काही व्यवस्था, इथं केलेल्या गोष्टी, ह्याच्यात काही गोष्टी केली. आता मध्ये तुम्हाला आठवत असेल, मी ते पाणी जास्त जाण्याच्या करता माझ्या नटराजच्या समोर तो ब्रिज मला जरा उंचलून घ्यावा लागला. मला जलसंपदाच्या आणि PWDच्या दादा ह्याच्यात पाणी बसणार, त्याला जर आता काही 500 का 600 क्युसेस पाणी जातं, आपल्याला 1000 क्युसेस पाणी गेलं पाहिजे, कारण खाली पाणी इंदापूर तालुक्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि म्हणून ते वर करावं लागेल. त्याच्यावर एवढी टीका माझ्यावर, काहींनी बाहेरची माणसं आणली, त्यांना विचारलं, त्यांना कुणाला माहितीच नव्हतं. मी पहाटे 5ला उठून 6ला पाहणी करत असतो. त्याच्यातले अनेक जण आपण साखर झोपेत असता, त्यावेळेस मी त्यातल्या तज्ज्ञांना विचारून वेगवेगळे ड्रोन वगैरे लावून, कॅमेरे लावून, तिथं पोती वगैरे ठेवून कसं 1 वे केला पाहिजे, कसं 2 वे केला पाहिजे, कुठनं ट्रॅफिक कसं आलं पाहिजे, कुणाचं स्थलांतर करायचं म्हटलं तर ते कुठं नेलं पाहिजे, त्यांचाही व्यवसाय वाढला, धंदा चालला पाहिजे. पण आपल्यातले नागरीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर आपल्यालाही बाकीच्यांना वाहनं न्यायला यायला त्रास होता कामा नये. ह्या अनेक प्रकारच्या गोष्टी ह्या आमच्या करण्याचा त्या ठिकाणी मानस असतो आणि तुम्ही पण त्या बाबतीमध्ये बघताय. फक्त रॉंग साईडने येत नका जाऊ. जी काही तुम्हाला दिशा दाखवलेली आहे त्याच दिशेने जात जावा. आता तर मला वाटतं परवा एकाने पत्र पाठवलं, दादा नितीन गडकरींनी फार कडक कायदा केला. म्हणलं काय झालं? गाडीवर बसल्यानंतर बेल्ट नाही लावला तर 1000 का 2000 रुपये दंड. किती आहे दंड? किती आहे? 1000 का 2000 आहे. तर तेवढा दंड लावलाय. मग बेल्ट लावायला काय जाते, दंड कशाला लागेल? बेल्ट तुमच्या स्वतःच्या सुरक्षितेकरताच गडकरी साहेबांनी तो कायदा आणला ना, स्वतः करता तर त्यांनी आणला नाही ना. किंवा हेल्मेट, उद्याच्याला डोक्यावर कुणी पडलं तर डोक्याला जखम होऊ नये म्हणून हेल्मेट आहे. हे कायदे काही आम्हा मंत्र्यांना बरे वाटतात. आम्ही कायदे मंडळामध्ये तुम्ही आम्हाला निवडून देता, आम्ही तिथं कायदे करतो. जसा ते हॉस्पिटलच्या करता परवा कायदा केला तसं. पण त्या संदर्भामध्ये आपण पण जबाबदार नागरिक या नात्याने सहकार्याची भूमिका ही तिथं घेतली पाहिजे. आता आपण बारामतीचं चव्हाण साहेबांच्या नावाने ते वाचनालय आहे ना आपण आता करतोय ते, हा ते किती कोटीचं आहे? 27 का 35 कोटीचं आहे. तुम्ही बघा, ते झालं ना, तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल. जो वाचत नाही तो पण तिथं जाऊन वाचायला लागेल. एवढं चांगलं वाचनालय त्या ठिकाणी करतोय. होईल आता थोडे दिवसात, अंतिम स्टेजवर आहे, 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये घेतलेलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी. किंवा गार्डन, जवळपास 10 कोटी रुपयाच्या गार्डनचं काम चाललेलं आहे. 4 कोटी आत्तापर्यंत खर्च झालेले आहेत. कुठे 4 कोटी खर्च झालेत ना, 4 झालेत, आता 6 कोटी. पण एकदम चांगलं, म्हणजे तुम्हालाही अभिमान वाटेल अशा पद्धतीचं गार्डन होईल. दशक्रिया विधी तो एरिया कसा केला आहे, तिथला पूल कसा केला आहे, नदी सुधार कसा केला आहे, कचेरीचं काम कसं केलं आहे. एकदा कधीतरी वेळ काढा, ज्यांनी अजून बघितलं नाही त्यांनी. मी करतो, तुम्ही नुसतं बघा ना, बघा. आणि बघितल्यावर काही चूक असेल तरी सांगा. डॉक्टर चोपडे, चूक असेल तर सांगा, दादा हे केलंय पण इथं चूक आहे, पुन्हा दुरुस्त करील आणि कौतुक करील, माझी चूक काढली तुम्ही. अशा शिवसृष्टीचं तर खूप मोठं काम, केशवराव जगताप नाही आले, त्यांनी अजून बघितलंच नव्हतं. मोठं काम ते झाल्यानंतर पण तुम्ही बारामतीकर म्हणा, याला सृष्टी असावी तर ही अशा प्रकारे शिवसृष्टी असावी. छत्रपती शिवाजीच्या नावाला साजेशी शिवसृष्टी बारामतीकरांच्या करता आपण त्या ठिकाणी उभी करतोय. आणि ते हे पण इकडं फॉरेस्टमध्ये पण आपण चांगल्या पद्धतीनं ॲडव्हेंचर गेम्सच्या पण काम अंतिम टप्प्यामध्ये, अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी करतोय. त्याचा लाभ घ्या, चांगल्या सवयी लावा, वेडेवाकडे प्रकार करू नका, फसवाफसवी करू नका, नीट वागा जबाबदार नागरिक या नात्याने. आणि त्याकरता मी तुमच्याकरता केव्हाही कामाकरता तत्पर आहे.
ही पण ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो। आज आमच्या मेहता मेडिक्लेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या निमित्तानं आमच्या वैशाली बिच्छूताई तुम्हालाही लक्ष ठेवावं लागेल आणि व्यवस्थितपणे ते कसं चालेल ह्याबद्दलचा लक्ष आपण ठेवा। डॉक्टर विशाल मेहता आणि डॉक्टर निकिता मेहता आपली कामं ज्या पद्धतीनं इथं बारामतीत आल्यापासून चाललेली आहेत ती बघितल्यानंतर पुढं आमदारकीला उभं राहायचं का काय अशी शंका यायला लागलेली आहे। असं काही मनात नाही ना? तसं मनात काही असलं तर आधीच सांगा, मी माझी दुसरीकडे व्यवस्था करतो। मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु ज्याने त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करा आणि आपण सगळे मिळून अधिक आपले बारामती, आपल्या बारामती तालुका, आपला सगळा परिसर हा उत्तमातला उत्तम सर्व प्रकारच्या सुविधासह उभा करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचा पण योगदान हे अतिशय चांगल्या पद्धतीने लाभो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी चालत काम आहे, काही दुसरं नव्हतं ना? धन्यवाद दादा। वैद्यकीय क्षेत्र हे रुग्ण सेवे